येशूची गोष्ट. सुवार्ता. प्रारंभी देवाने सर्व काही निर्माण केले. जेव्हा त्याने पुरुष व स्त्री निर्माण केली, त्यांना त्याने आपल्या प्रतिरूपात तयार केले. त्याने तयार केलेले सर्व काही चांगले होते. देव व मनुष्य यांच्यामध्ये परिपूर्ण नातेसंबंध होता. एके दिवशी देवाने मनुष्याला बागेमध्ये ठेवले. त्यांचे नातेसंबंध परिपूर्ण होते. देवाने मनुष्याला सांगितले की तू बागेतील कोणत्याही झाडाचे फळ खाऊ शकतोस, पण त्यासोबतच देवाने त्याला एक आज्ञा दिली, बागेतील एका झाडाचे फळ खाऊ नकोस. देवाने मनाई केलेल्या झाडाचे फळ त्या पुरुषाने व स्त्रीने खाल्ले. त्यामुळे जगात पाप आले. देवाची आज्ञा न पाळणे म्हणजे पाप. सर्वांनी पाप केले आहे व ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देव पवित्र आहे, याचा अर्थ देव परिपूर्ण आहे. देव पापाचा द्वेष करतो, म्हणून तो पाप्यांबरोबर असू शकत नाही. सर्व लोक पापी असल्यामुळे आपण सर्वजण देवापासून दुरावलेले आहोत. देवाबरोबर मनुष्याचा चांगला नातेसंबंध असण्यासाठी मनुष्याचा पापाकरिता किंमत मोजणे आवश्यक आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे. स्वतःच्या पापांसाठी लोक अर्पण देण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्यांची अर्पणे पुरेशी नव्हती. आमच्या पापांची किंमत म्हणजे मरण व सर्व काळ देवापासून दुरावा. सर्व लोकांसाठी ही वाईट बातमी आहे, पण एक चांगली वार्ता आहे. तुम्हाला चांगली बातमी ऐकायची आहे काय? चांगली बातमी ही आहे की देव सर्व लोकांवर प्रेम करतो आणि त्याच्याकडे योजना आहे. त्याची योजना त्याच्या पुत्राद्वारे आहे. त्याने त्याच्या पुत्राला या पृथ्वीवर पाठवले. आमच्यासारखा त्याचा जन्म झाला. आम्हाला जशी भूक व तहान लागते, तशी त्याला भूक व तहान लागत असे. तो ज्ञानामध्ये व विद्येमध्ये वाढत गेला. तो पूर्ण मनुष्य होता. तो पूर्ण देव सुद्धा होता. तो पापविरहित असे परिपूर्ण जीवन जगला. त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली आणि लंगड्यांना बरे केले. त्याने मेलेले जिवंत केले. त्याने पुष्कळ चमत्कार केले. सर्व गोष्टींवर त्याला अधिकार आहे. हा मनुष्य म्हणजे येशू, देवाचा परिपूर्ण पुत्र. आमच्या पापांची किंमत भरण्यासाठी देवाने त्याचा पुत्र येशू याला या जगात पाठविले. येशूने क्रूसावर जाण्याचा निर्णय घेतला आणि तो आमच्या पापांसाठी मरण पावला. ते फारच दुःखदायक मरण होते, परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. सर्व लोकांचे देवाबरोबर चांगले नातेसंबंध असावे, यासाठी येशूने आपल्या स्वतःच्या जीवाचे अर्पण केले. तो परिपूर्ण अर्पण होता. येशू मरण पावला तेव्हा त्यांनी त्याला कबरेमध्ये ठेवले. 3 दिवसानंतर येशू मरणातून उठला आणि तो देव आहे हे त्याने सिद्ध केले. तो शिष्यांना दिसला आणि स्वर्गात उचलला गेला. आता सर्व लोकांना त्यांच्या पापांची क्षमा मिळण्याची संधी आहे. येशूच्या क्रूसावरील मरणाद्वारे प्रत्येक मनुष्याचे देवाबरोबरचे नातेसंबंध ठीक होऊ शकतात. जर तुम्ही त्याच्याकडे पापांची क्षमा मागाल आणि तुमचा विश्वास फक्त येशूवर ठेवाल, तर देवासोबतच्या परिपूर्ण नातेसंबंधात तुम्ही याल आणि देवासोबत अनंत काळ स्वर्गात राहाल. जर तुम्ही पश्चाताप करणार नाही आणि येशूवर विश्वास ठेवणार नाही, तर तुमचे आणि देवाचे नाते तुटलेले असेल आणि अनंत काळासाठी तुम्ही नरकामध्ये टाकले जाल. येशू म्हणतो, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवून आपण आपल्या पापांबद्दल पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप म्हणजे पापापासून मागे फिरणे, कारण आपण पापाचा द्वेष करतो. याचा अर्थ आपण पापविरहित परिपूर्ण जीवन जगतो असे नाही, तर पापापासून दूर राहून देवाला अनुसरण्यासाठी त्याने आपल्याला मदत करावी म्हणून त्याला विनंती करतो. देवाने तुमचा उद्धार करावा म्हणून तुम्ही काय केले पाहिजे? येशूवर तुमचा विश्वास ठेवा व तुमच्या पापापासून वळा. अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला येशूला अनुसरण्यापासून दूर ठेवत आहे? येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले
असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.